संस्थेत वाद असल्यास मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती व नियुक्ती। आता शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाचा मोठा निर्णय, शाळांच्या प्रशासकीय कामातील अडथळे दूर होणार। पुणे, नागपूर खासगी शैक्षणिक संस्थांमधील अंतर्गत वाद किंवा न्यायालयीन प्रकरणांमुळे अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती, पदोन्नती आणि नवीन नियुक्त्या रखडल्याचे चित्र पाहायला मिळते। या वादाचा फटका मुख्याध्यापक आणि पर्यायाने शालेय प्रशासनाला बसू नये यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्या संस्थांमध्ये वाद सुरू आहेत अशा शाळांमधील मुख्याध्यापकांचे अधिकार आता थेट जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना बहाल करण्यात आले आहेत। नेमके प्रकरण काय? अनेक शिक्षण संस्थांमध्ये 2 गटांतील वादामुळे किंवा व्यवस्थापन समितीच्या अनुपस्थितीमुळे मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती, पे फिक्सेशन, वार्षिक वेतनवाढ, वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचे प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित राहतात। संस्थेची स्वाक्षरी किंवा संमती मिळत नसल्याने मुख्याध्यापकांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता। हीच बाब लक्षात घेऊन शासनाने 6 मार्च 2010च्या शासन निर्णयान्वये GR हे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते, ज्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत। निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे: वेतन निश्चितीचा अधिकार। ज्या संस्थेत वादामुळे व्यवस्थापनाकडून वेतन निश्चिती होणे शक्य नाही तिथे शिक्षणाधिकारी स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करतील। मुख्याध्यापक पदभरती। अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक पदे रिक्त आहेत। अशा वेळी सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकाची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्याचे आणि त्यांना स्वाक्षरीचे अधिकार देण्याचे अधिकारही शिक्षणाधिकाऱ्यांना असतील। प्रशासकीय सुसूत्रता। शाळांचे दैनंदिन कामकाज, शिक्षकांचे पगार आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। संस्थेतील अंतर्गत वादामुळे मुख्याध्यापकांचे हक्क हिरावले जाऊ नयेत। अशा प्रकरणांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सेवाज्येष्ठता यादीनुसार पात्र उमेदवाराची नियुक्ती करावी आणि वेतन निश्चितीचे प्रस्ताव निकाली काढावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन। शिक्षकांना मोठा दिलासा। या निर्णयामुळे राज्यातील हजारो मुख्याध्यापकांना आणि पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे। संस्थेच्या वादात कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये ही भूमिका शासनाने घेतल्याने शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचं स्वागत होत आहे। विशेषतः नागपूर विभागातील शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भात कडक पावले उचलण्याचे निर्देश जिल्हा स्तरावर दिले आहेत। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।